माझं नाव रोहित विकास रोडे, विभाग रायगड, शहर महाड. माझ्या विषयाचं नाव आहे बाप नावाचा बाप माणूस. सन्माननीय व्यासाचं व्यासपीठ, व्यासपीठावर आरूढ अधीक्षक, परीक्षक आणि गुरुजन वर्ग यांना माझे विनम्र अभिवादन. आयुष्यात आलेल्या संकटांवर रडतो, हसतो, आपल्यासाठी मर मरतो, राबतो, कसतो, पण आपण कधी कधी त्याला ओळखण्यात चुकतो आणि तोच तो बाप नावाचा बाप माणूस असतो. बाप म्हणजे नेमकं काय हो? बाप म्हणजे नेमकं काय? बाप म्हणजे लौकिकतेचा आणि आनंदाचं माप म्हणजे बाप. कष्टानं घाललेला घाम म्हणजे बाप. शाबासकीची एक थाप म्हणजे बाप. आणि मनात आणलं तर चारोधाम म्हणजे बाप. थोडक्यात काय तर आयुष्यातील सर्वात मोठा आधारस्तंभ म्हणजे बाप. बा म्हणजे बाजू आणि प म्हणजे परमेश्वर. अर्थातच परमेश्वराची एक बाजू म्हणजे बाप. आपल्या बाळाला हृदयाशी कवटाळून सांभाळून ठेवणारा म्हणजे बाप. संसाराच्या या मंदिराचा एक कळस जर आई असेल तर त्याचा पाया हा नेहमी बापच असतो. एखादी इमारत कितीही उंच असली तरी तिचा पाया भक्कम नसेल तर ती ढासळायला वेळ लागत नाही. आणि बापाचं सुद्धा अगदी तसंच आहे. मनामध्ये कितीही माया, प्रेम, ममता असली तरी तो दाखवत नाही. आपल्या बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तो हे सगळं बाजूला ठेवून त्याच्या भविष्याचा विचार करत असतो आणि एक कठोर भूमिका बजावत असतो. जसं पाण्याला सुद्धा सुंदर धबधबा बनण्यासाठी उंचावरून कोसळावं लागतं. दगडाला देवत्व प्राप्त करण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात. हिऱ्याला सुद्धा चमकण्यासाठी पैलू पाडावे लागतात. अगदी त्याचप्रमाणे आपल्या बाळाच्या सुंदर आणि उज्ज्वल आयुष्यासाठी बापाला त्याचे पाय झिजवावेच लागतात. आणि म्हणूनच रक्ताचं पाणी, हाडाची काडं आणि पोटचा गोळा करून, रात्रीचे दिवस करून आणि सुखाचे 4 घास सोडून तो आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी रात्रंदिवस झटत असतो. पण दुर्दैवानं हा बाप या समाजात कुणाला कळलाच नाही. आता हेच बघा ना, एखादा मुलगा जर आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि हायएस्ट शिक्षणासाठी एखाद्या बाहेरच्या देशामध्ये जातो किंवा आपल्या कुटुंबापासून दूर जातो आणि मग त्याच्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग येतात, मग ते वाईट असो किंवा चांगले असो, तो आपल्या आईजवळ व्यक्त करतो. म्हणून त्याचा अर्थ असा नाही ना की तो बापाला अजिबातच मानत नाही किंवा बापाला तो प्रेमच करत नाही, तर त्याच्या मनामध्ये बापाविषयी एक भीतीदायक एक वातावरण असतं. पण असं पण असू शकतं ना की जेव्हा त्याच्यावर एक भीतीचा एक प्रसंग येतो किंवा एक संकट येतं तेव्हा त्याच्या तोंडातून पहिली हाक ही बापालाच असते. आणि आपण बघतोच की बाप हा स्वतःच्या बनियानला भोकं पाडून राहतो किंवा फाटके कपडे घालतो, पण आपल्या मुलासाठी ब्रँडेड कपडे, ब्रँडेड शूज आणतो. मुलाचा एखादा साधा फोटो जरी पेपरात आला तरी त्याचं कात्रण करून ठेवतो. आयुष्याच्या रंगमंचावर बापाची ही भूमिका अगदी सहजरित्या तो सांभाळत असतो. पण आपलं काय? आपण मात्र त्याला समजून घेण्यात कुठेतरी कमी पडतोय. मुलाचं आणि बापाचं हेच नातं कुठेतरी तुटत चाललंय, लोप पावत चाललंय. असं म्हणतात की आईजवळ प्रेमाचे आणि बापाजवळ हे रक्ताचे धोरण असतं. हा, धरण तर त्याच्याजवळ असतंच, पण त्या धरणाचा बाण तो कधीच सुटून देत नाही. हा, म्हणून असं नाही की तो हळवाच होत नाही. त्याच्यामध्ये सुद्धा एक माया, प्रेम आणि ममता असते. घरातील एक कर्ता पुरुष म्हणून बापाकडे बघितलं जातं, पण आपण त्याला समजूनच घेतलं नाही. देवकीचे आणि यशोदेचे कौतुक आपण प्रत्येक टाइमला केलं, पण भर पावसामध्ये पुरामधून मुलाला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव, त्याला मात्र आपण विसरलो. राम कौशल्याचा पुत्र जरूर असेल, पण पुत्रविरहाने तडफडून मरण पावलेला पिता हा दशरथच होता ना. आईसारख्या या मौल्यवान हिऱ्याकडे पाहताना आपण बाप नामक एका पैलूला दुरावत चाललेलो आहोत. त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करत चाललेलो आहोत. असं म्हणतात की आई मुलाला कडेवर घेते आणि बाप हा खांद्यावर घेतो. पण याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? आई मुलाला कडेवर घेते कारण आजपर्यंत मी जे काही बघितलंय आणि अनुभवलंय ते माझ्या मुलाने सुद्धा बघावं आणि अनुभवावं ह्या दृष्टीने. आणि बाप त्याला खांद्यावर का घेतो? तर आजपर्यंत मी जे काही बघितलं नाही आणि जे काही अनुभवलं नाही ते माझ्या बाळाने अनुभवावं ह्या एका इच्छेने. मित्रांनो, बाप समजायला आपल्याला हा एक जन्म पुरेसा ठरणार नाही, यासाठी 7 जन्म सुद्धा कधीही पुरेसे ठरणार नाहीत. बाप आपल्यासाठी खूप मरतो, पण आपल्याला ते दिसून येत नाही. उघड्या डोळ्यांनी सुद्धा कधी दिसत नाही आणि शब्दातून कधी व्यक्त होत नाही आणि स्पर्शातून सुद्धा कळून येत नाही. पण त्याचा शाबासकीचे हात आणि त्याचं कौतुक हे नेहमी आपल्या पाठीशी असतं. आपल्या मुलाने काहीतरी नवीन केलं की त्याचा सगळ्यात जास्त कौतुक आणि आनंद हा त्याच्या बापाला होतो. पण ते कौतुक आणि आनंद त्याला शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही इतकंच. बापाला आपण जर सूर्याची उपमा दिली तर त्यात काही वावगं ठरणार नाही, कारण सूर्याचं तेज हे प्रखर असतं. त्याचा दाह हा आपल्याला कधी कधी सहावेसा नव्हतो. पण तो नसला तर
तो नसला तर आपल्याला अजिबातच चैन पडत नाही, सगळीकडे अंधारमय वातावरण असतं. बाप खरंच खूप ग्रेट आहे. आणि बापाविषयी बोलणं म्हणजे हे 5 मिनिटात आपण बापाविषयी काहीच बोलू शकत नाही. पण अशा या बापाला माझा सलाम आहे. शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणतो, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देव माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मा गणे हेची आता, मा गणे हेची आता. धन्यवाद.